नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वीतील अतिशय सुंदर अशी कविता ट्राय अगेन या कवितेचा अभ्यास करणार आहोत। या कवितेचे कवी W.A. हिग्सन हे आहेत। चला तर मग कवितेला सुरुवात करूया। टीज अ लेसन यू शुड हीड। सुरुवातीला शब्द दिलाय टीज। टीजचा अर्थ होतो इट इज। चला तर मग आपण इट इजच असं वाचूया। इट इज अ लेसन यू शुड हीड। इट इज अ लेसन म्हणजे हा एक धडा आहे। यू शुड हीड। हीड म्हणजे पे अटेन्शन टू, म्हणजेच तुम्ही काळजीपूर्वक लक्ष द्या। म्हणजेच हा एक धडा आहे। यू शुड हीड, तुम्ही काळजीपूर्वक लक्ष दिलं पाहिजे। ट्राय अगेन, तर काय केलं पाहिजे? ट्राय अगेन म्हणजे पुन्हा प्रयत्न केलं पाहिजे। हा एक धडा आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही काळजीपूर्वक लक्ष दिलं पाहिजे। सेकंड लाईन, इफ ॲट फर्स्ट यू डोंट सक्सीड। जर तुम्ही पहिल्या प्रयत्नामध्ये यू डोंट सक्सीड, जर तुम्हाला यश मिळालं नाही तर ट्राय अगेन, तर पुन्हा तुम्ही प्रयत्न केलं पाहिजे। देन युअर करेज शुड अपीयर। आणि जर तुम्ही प्रयत्न करत राहिलात, देन युअर करेज म्हणजे तुमचं जे धाडस आहे, ते धैर्य आहे, ते शुड अपीयर म्हणजे ते तुमचं धाडस दिसेल। जर तुम्ही प्रयत्न करत राहिलात तर तुमचं धैर्य, धाडस हे दिसेल। फॉर इफ यू विल परस्वियर। आणि तुमचं जर धाडस दिसल्यानंतर फॉर इफ यू विल परस्वियर, परस्वियर म्हणजे चिकाटीने, कीप ट्राईंग टिल वन अचीव्ज म्हणजेच निश्चयपूर्वक दीर्घ प्रयत्न करणे। जर तुम्ही फॉर इफ यू विल परस्वियर म्हणजेच निश्चयपूर्वक दीर्घ प्रयत्न केले किंवा चिकाटीने जर काम केले तर काय होईल? यू विल कॉन्कर नेवर फिअर। कॉन्कर म्हणजे जिंकणे। जर तुम्ही चिकाटीने निश्चयाने जर काम करत राहिले तर तुम्ही काय होताल? यू विल कॉन्कर म्हणजे तुम्ही जिंकाल। नेवर फिअर म्हणजे तुम्हाला घाबरायची काय आवश्यकता नाही। तुम्ही काय केलं पाहिजे? ट्राय अगेन म्हणजे तुम्ही प्रयत्न करत राहिले पाहिजे किंवा पुन्हा प्रयत्न केले पाहिजे। वन्स ऑर ट्वाइस दो यू शुड फेल। वन्स ऑर ट्वाइस एकदा किंवा दोनदा, दो यू शुड फेल जरी तुम्ही फेल झालात, नापास झालात तर काय केलं पाहिजे? ट्राय अगेन तर पुन्हा पुन्हा प्रयत्न केलं पाहिजे। इफ यू वूड ॲट लास्ट प्रिव्हिल। आणि जर पुन्हा पुन्हा जर प्रयत्न केलात तर इफ यू वूड ॲट लास्ट प्रिव्हिल, प्रिव्हिल म्हणजे विजय मिळविणे, तर तुम्ही शेवटी काय होईल? तुम्हाला विजय मिळवाल, तुम्ही शेवटी त्या गोष्टीवर प्रभुत्व मिळवाल। त्याच्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे? ट्राय अगेन तर पुन्हा प्रयत्न केले पाहिजे। इफ वी स्ट्राइव टीज नो डिसग्रेस। इफ वी स्ट्राइव, स्ट्राइव म्हणजे ट्राय व्हेरी हार्ड, स्ट्रगल म्हणजेच प्रयत्नांची पराकाष्ठा करणे। इफ वी स्ट्राइव जर तुम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा केली, मेहनत केली, इट इज नो डिसग्रेस। नो डिसग्रेस म्हणजे कमीपणा न वाटू देणे किंवा अपमान न वाटणे। इट इज नो डिसग्रेस म्हणजे ह्याच्यामध्ये कमीपणा नाही। जर तुम्ही स्ट्रगल केलं, प्रयत्नांची पराकाष्ठा केली तर त्याच्यामध्ये कमीपणा नाही। म्हणजेच एकंदरीत असा अर्थ होतो, इफ वी स्ट्राइव इट इज नो डिसग्रेस जर तुम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा केली तर त्याच्यामध्ये कमीपणा वाटू दिलं नाही पाहिजे। दो वी डू नॉट विन द रेस। जरी तुम्ही वी डू नॉट विन द रेस जरी तुम्ही शर्यत जिंकली नाही, रेस जिंकली नाही। व्हॉट शुड वी डू इन दॅट केस। व्हॉट शुड वी डू काय केलं पाहिजे आपण? इन दॅट केस त्या केसमध्ये, त्या बाबतीमध्ये, तर ट्राय अगेन तर तुम्ही काय केलं पाहिजे? पुन्हा प्रयत्न केलं पाहिजे। इफ यू फाइंड युअर टास्क इज हार्ड। इफ यू फाइंड म्हणजे तुम्हाला असं वाटलं युअर टास्क इज हार्ड
ते तुमचं काम जे आहे ते कठीण आहे, हार्ड आहे, तर त्याच्यासाठी सोपं होण्यासाठी काय केलं पाहिजे? ट्राय अगेन, म्हणजे पुन्हा प्रयत्न तुम्ही केले पाहिजे. टाइम विल ब्रिंग यू युअर रिवॉर्ड. टाइम, वेळ, विल ब्रिंग यू म्हणजे वेळ तुम्हाला आणून देईल. काय? युअर रिवॉर्ड, तुमचं रिवॉर्ड, बक्षीस, पारितोषिक तुम्हाला निश्चितचपणे वेळ तुम्हाला एक वेळेस देईल. त्यासाठी पण तुम्ही अगोदर काय केलं पाहिजे? ट्राय अगेन. तर तुम्ही पुन्हा पुन्हा प्रयत्न केलं पाहिजे. ऑल दॅट अदर फोक कॅन डू. ऑल दॅट अदर फोक, फोक म्हणजे लोक, इतर सर्व लोक, कॅन डू इतर सर्व लोक हे करू शकतात. व्हाय, मग का? विथ पेशन्स, पेशन्स म्हणजे कॅपॅसिटी टू ॲक्सेप्ट डिले म्हणजेच संयम. विदाऊट लुझिंग होप म्हणजे आशा न गमवता संयम राखून ठेवणं म्हणजेच पेशन्स. विथ पेशन्स मे नॉट यू, मग तुम्हीसुद्धा संयम राखून तुम्हीसुद्धा ते का करू शकणार नाही? ऑल दॅट अदर फोक कॅन डू म्हणजे इतर सर्व लोक ते सर्व करू शकतात. मग व्हाय, का? विथ पेशन्स मे नॉट यू म्हणजे तुम्ही संयम राखून तुम्ही ते का करू शकत नाही? ओनली कीप धिस रूल इन व्ह्यू, मग त्याच्यासाठी ओनली कीप, कीप म्हणजे ठेवणे, धिस रूल, रूल म्हणजे नियम, इन व्ह्यू, व्ह्यू म्हणजे लक्षात ठेवणे, म्हणजे फक्त एकच नियम तुम्ही लक्षात ठेवा. ओनली कीप धिस रूल इन व्ह्यू म्हणजे हा एकच नियम तुम्ही लक्षात ठेवा. तो नियम म्हणजे ट्राय अगेन म्हणजेच पुन्हा प्रयत्न करत राहा. म्हणजे अशा पद्धतीनं या ठिकाणी W.E. हिक्सन या कवीने ट्राय अगेन ही अतिशय सुंदर अशी कविता या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे. अशा पद्धतीनं बाळांनो, जर एखादी काम जर तुम्हाला अवघड वाटत असेल परंतु तेच जर काम सोपं बनवायचं असेल तर नेहमी तुम्ही प्रयत्न करत राहा. ट्राय अगेन, पुन्हा पुन्हा प्रयत्न करा. निश्चितच ते काम सोपं होईल, सहज होईल आणि पटकन होईल. जर कविता आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन पाठासोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.